चला तर मंडळी, अतिशय पौष्टिक पण सगळे आवडीने खातील अशी चमचमीत रेसिपी. तांदूळ, सगळ्या डाळी सगळं मिक्स करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी घालून 6 तास भिजवायचं. 6 तासांनंतर मिक्सर जारमध्ये काढायचे. सारख्या वाटीने 1 वाटी पोहे सुद्धा मी स्वच्छ धुवून 5 मिनिटं भिजवले होते. गरजेनुसार पाणी घालून बॅटर करायचं. 5 मिनिटं फेटून रात्रभर फर्मेंट करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त बॅटर फर्मेंट झालेलं आहे. चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. बॅटर तयार झालं. मैसूर मसाला चटणी करण्यासाठी तेलामध्ये हरभरा डाळ, उडीद डाळ, लसूण, लाल सुक्या मिरच्या, कांदा, कढीपत्ता, जिरे थोडेसे परतून घ्यायचे. नंतर किसलेलं सुकं खोबरं, चिंच, हळद, काश्मीरी मिरची पावडर, हिंग 2 मिनिटं परतायचं. थोडंसं पाणी आणि मीठ घालून 2 मिनिटं शिजवून मैसूर मसाला चटणी वाटून घ्यायची. बटाट्याची पिवळी भाजी सुद्धा मी केली. कास्ट आयर्न तव्याला तेल लावून घेतलं. डोसा पसरवायचा. कोरडा झाल्यानंतर तेल घालायचं. क्रिस्पी होऊ लागला की मैसूर मसाला चटणी घालायची. बटाट्याची पिवळी भाजी घालायची. स्ट्रीटवर सर्व करतात तसं त्रिकोणी आकार द्यायचा. सविस्तर प्रमाणासह डिटेल रेसिपी आहे. टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा.